हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर, हालेलुया, हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधू भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, त्या मुलाने मला बोलले, माझा काका माझ्या दारातून येत आहे. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला, शेजारच्या माणसाने मला बोललेलं आहे की काकांनी माझ्या शेतामध्ये घुसून माझ्या लाडाने मी वाढवलेले भाजीपालाच्या पीक काढून याने रस्त्यावर फेकून दिलं. बघितलं, लोकांनी मला बोलले आणि मला दिसत आहे काका माझ्या डोळ्यासमोर असे येत आहे. मनामध्ये एक विचार आला, आता विचारलं नाही तर उद्या परत जाऊन जाणार. सोडायचं नाही विचार. लगेच दुसरा एक विचार मनामध्ये आला, जाऊ दे, विचार नका, जाऊ दे, सोडू टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. या माणसाला विचार करत बसायला जास्त वेळ नाहीये. काका आलेला आहे, तो उठला, पुढे गेला आणि काकाला हात मारून विचारलं, काका तुम्ही असे भाजीपाला फेकून दिलं का? काकाने जर होय मी फेकून दिलं, तू काय करशील? प्रेज द लॉर्ड. काय करायचं म्हणून त्याला माहिती नव्हता. त्यांनी काकाचा हात पकडायला गेले आणि काकाला सांगायला प्रयत्न केला, तुमच्या वयामानाने तुम्हाला हे शोभत नाही. हात पकडायला गेलेला असताना हा काका जरा डोकवाला होता, तो खाली कोसळल्यासारखा पडले आणि हा माझा खून करतो आहे म्हणून आगाऊपणा करायला चालू केली. लोक गोळा होणार म्हणून त्यांनी त्यांचा तोंड दाबायला गेले. एवढी आताची गावातील लोक गोळा झाले. लोक बघताना खरोखर खून करण्याचं काम झालं. प्रेज द लॉर्ड. हा जरा पत्रकारांच्या संबंधातील माणूस होता. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर मध्ये छापून आले 4-5 लोकांचं नाव. हे सगळे लोक मिळून गरीब काकाचा खून करण्याचा प्रयत्न. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. बघा प्रियानो, प्रेरणा कुठून आली? पवित्र आत्म्याने सांगितलं, जाऊ दे, सोडू टाक. दुष्ट आत्म्याने सांगितलं, आज सोडलं तर उद्या परत फेकलं तर तू काय करशील? हालेलुया. चालवण्याचं काम दुष्टात्मा करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रार्थनामध्ये
राहणाऱ्या एका व्यक्तीला पवित्रात्मा देणाऱ्या प्रेरणा जाणणे सोपं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याची प्रेरणा पवित्र आत्म्याच्या दानाद्वारे आपल्याला भेटणार. तुम्ही मन शांत करून प्रार्थना करताय. हालेलुया. आता मी डोळे बंद केला. माझ्या आत्मामध्ये आवाज आला, अविश्वास मनामध्ये नको ठेवू, अविश्वास सोडून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याने मला सांगितलं की तुमच्यामध्ये कुणाच्या तरी कमरेच्या वरच्या भागामध्ये तुकडा झाल्यासारखा तुम्हाला दुखणं होत आहे. पवित्र आत्मा सांगत आहे, त्यांना पवित्र आत्मा बरे करत आहे. तुमच्यामध्ये कुणाचा तरी डोक दुखत आहे, पवित्र आत्मा सांगत आहे, त्यांना आता पवित्र आत्मा बरे करत आहे. एवढ्या भागामध्ये त्रास होत आहे, त्यांना पवित्र आत्मा बरे करत आहे. हालेलुया. हे सर्व पवित्र आत्म्याच्या दानाचा भाग आहे. प्रेज द लॉर्ड. वाचनाद्वारे पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो. कसे मार्गदर्शन करणार? जे कोणी वचन वारंवार वाचलेलं आहे, वचन पाठ करायला प्रयत्न केलेला आहे, वचनाबद्दल मननचिंतन केलेलं आहे. हालेलुया. वचन डायरीमध्ये लिहून ठेवलेले जे लोक आहेत, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक प्रार्थना करायला बसताना पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन देणार. उपदेश ग्रंथ शेवटचा अध्याय. हालेलुया. पवित्र आत्मा सांगणार उपदेश ग्रंथ शेवटचा अध्याय घेऊन बघ. उपदेश ग्रंथामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे माणसांचा आमदार. हालेलुया. 7वा वचन सिस्टर वाचा. माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. हालेलुया. हे सर्वांसाठी आहे. हे कोणाला दिलेले मार्गदर्शन आहे? 12व्या अध्यायातील पहिले वचन वाचा. आपल्या तारुण्याच्या दिवसात सर्व लोक उजवा हात वर करून बोला. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण. पहा, अनिष्ट दिवस येत आहे आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. हालेलुया. हालेलुया. वचनाचा अर्थ कळाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरुण वयामध्ये आपल्याला वाटणार खूप स्वप्न. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरुण वयामध्ये कोणालाही वाटणार मला भारत देशाचा पंतप्रधान बनलं तर बनायला काही हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मला आठवत आहे एक 20-25 वर्षापूर्वी एका तरुण मुलाला मी सांगितलं, तुझी इच्छा बरोबर आहे, तुला आमदार बनायचं आहे, काही हरकत नाही. हालेलुया. पहिले ग्रॅज्युएशन पूर्ण कर. प्रेज द लॉर्ड. नाही फादर आत्ताच उतरायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठेही पोहोचलेले नाही. धन्यवाद येशू. हालेलुया. कितीतरी तरुण मुलं पॉलिटिक्सच्या नावाने आयुष्य बुडवलेलं आहे. हालेलुया. कुठल्या दिशामध्ये जायचं आहे, कुठल्या मार्गामध्ये जायचं आहे, देवाच्या सानिध्यामध्ये बसून प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायचा. जरी तुमच्याकडून चुकी झाली
तरी काही हरकत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रार्थना करून तुम्ही निर्णय घेतला असेल तर जरी तुमच्याकडून चूक झाली असल्या तरी देव तुम्हाला नंतर मार्गदर्शन देत राहणार. परमपवित्र संस्काराला देव तुम्हाला वाचवणार, देव तुम्हाला टाकणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तरुण वयामध्ये आपल्याला वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता एन्जॉय करायच्या वया तुम्ही जरा एन्जॉय करी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, तुम्ही एन्जॉयमेंटच्या मागे गेलं तर शैतान तुझा काहीही शुल्लक ठेवणार नाही. तुझं काही वेगळं नाही असा स्थितीमध्ये तू पोहोचेल. म्हणून एक वेळ येत आहे जेव्हा तुझ्याने प्रार्थना नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वयस्कर लोक, म्हातारे लोक मला भेटायला येत आहे तेव्हा मला सांगतात, फादर प्रार्थनामध्ये मन लागत नाही. रोसरी चालू करतो, थोड्या वेळाने मन इकडे तिकडे आहे. मग अजून थोड्या वेळाने पुढच्या रोसरी नमोनी कृपा पूर्वरे बोलता येते. प्रेज द लॉर्ड. मी त्या लोकांना सांगतो, चिंता नको करू, एवढं तरी होत आहे ना, देवाचा आभार मानूया. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे असा वय पुढे येत आहे. म्हातारा झाल्यावर प्रार्थना करतो म्हणून बोललं तर होणार नाही. तुला जर प्रार्थना करायचं असेल तर, देवाचं स्मरण करायचं असेल तर म्हातारा झाल्यावर नाही, आजच्या या तरुण वयामध्ये तू प्रार्थना करायला चालू कर. आता तू चालू कर, म्हणजे पुढे तुझा मार्ग नीट होत पुढे जात राहणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरुण मुलांना 12व्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये मार्गदर्शन दिलेलं आहे. पुढे आठवण करून देत आहे बाळा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक दिवशी धुळीत आपण एक होणार आहे. आज तुला वाटत आहे तसे सगळ्या गोष्टी साधं सोपं नाहीये. हालेलुया. आजच्या सारखा आयुष्यभर असेच राहणार असं नाहीये. या सगळ्या गोष्टीला आनंद आहे. कोणाला कळणार? देवाच्या वचनाकडे जाणारे जे लोक आहेत त्यांना हे सर्व सत्य कळणार. मी माझी साक्षी देतो पालिव माझी साक्षी आहे. कालची फादरची मिसा केली संध्याकाळची. त्या मिसामध्ये मला चष्मा घालून डोळ्यातमध्ये मला असत होतं. हा चष्मा मला गाराज झाला. येशूजवळ प्रार्थना केली मी, माझ्या डोळ्याला स्पर्श कर, माझ्या साप दिसू दे. पहिला दिसत नव्हतं तर आता साप मान दिसत आहे. म्हणून मी चष्मा घालला आहे, माझ्या खिशात ठेवला आहे. देवाचे येशूचे मी आभार मानतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. हालेलुया. हालेलुया. आपल्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला अटॅक येण्याच्या मार्गातून त्या व्यक्ती गेलेला आहे. कदाचित एकदा वर येऊन गेलेलं असेल. परमेश्वर हार्ट अटॅकच्या वाटेत असलेल्या एका व्यक्तीला त्या परिस्थितीतून पूर्णपणे वाचवत एक नवीन जीवन आज देत आहे. हालेलुया. एकदम अचानक मी कुठे आहे ते सुद्धा कळत नाही. एकदम सर्व विसरून जात आहे. मी कोणाबरोबर आहे, कुठे आहे, कुठे पोहोचलो काहीच कळत नाही. असे प्रविष्ट होणाऱ्या एका व्यक्तीला
परमेश्वर या परिस्थितीतून, विसर्पोकच्या या परिस्थितीतून परमेश्वर त्या व्यक्तीला बाहेर काढतो. स्नायूंच्या संबंधातील आजार, त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा बरे करत आहे. हृदयाच्या आजूबाजूला नाकापर्यंत असलेल्या भागामध्ये पूर्ण चेहऱ्यावर काही परिणाम झालेला वगैरे आहे, असा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. जोरदार जुलाब लागल्यासारखा त्रास होणाऱ्या काही लोकांना, जुलाबाच्या किंवा पोटातील तक्रारीच्या संबंधातील त्रासापासून पवित्र आत्मा पूर्ण मुक्ती देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.